सुंदराताईंना निवडून द्या, सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते. आमची जात काढली जाते. कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण केलं, कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं, कधी माझ्या भगिनीनं जातीपातीचं राजकारण केलं, कधी मी जातीपातीचं राजकारण केलं. आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण केलं. आरक्षणाचं आंदोलन झालं. अरे आरक्षणाचं आंदोलन झालं 1998 पासून. या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हो, मला बोलायचा अधिकार आहे. नरड्यात रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो. आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत. सरकारने मान्य केलं, आंदोलकाचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा GR काढला. कशासाठी हा GR होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही, ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही, ज्याला नोकरी मिळू शकत नाही, म्हणून याला हे आरक्षण पाहिजे, म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल? या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचे राव आहे भौरंग सोनवणे.